दरम्यान विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य यांचं नाव नाही असं स्पष्टीकरण अरविंद सावंत यांनी दिलंय। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूयात। तर शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनी सुद्धा या संदर्भात भाजपवर हल्लाबोल केलाय। शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांनी या संदर्भात अनेक प्रतिक्रिया दिल्यात। विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरे यांचं नाव समोर येतंय असं ठाकरे गटांकडून कळवण्यात आलं होतं आणि यावर आता विरोधकांनी टीका करत ठाकरे गटावर टीका केली आहे। शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सुद्धा आता ह्याच्यामध्ये मला काय नवीन आहे असं वाटत नाही। जाधव साहेबांमध्ये असलेली आक्रमकता आणि ती आक्रमकता स्वतःच्या पक्षावर येऊ नये म्हणून केलेली ॲडजस्टमेंट आणि म्हणून जाधव साहेबांना दिलेलं पत्र हे आता जर बदलणार असतील हा त्यांचा स्थायी भाव आहे आणि हे खरं भास्कर जाधव साहेबांनी ओळखायला पाहिजे होतं। पण विरोधी पक्षनेता दिला जाणार आहे का याच्यात? कारण का तुम्ही नियम सांगताय, भास्कर जाधव असं म्हणतायत की अशा पद्धतीचा कुठला नियमच नाही आहे। जर दिल्लीत 3 आमदार असताना विरोधी पक्षनेता दिला जाऊ शकतो तर महाराष्ट्रात ही का होऊ शकत नाही? हे सगळे अधिकार विधान परिषदेतले सभापतींना आहेत आणि विधानसभेतले हे अध्यक्षांना आहेत। ते जाधव साहेबांना देखील माहिती आहे। त्याच्यामुळे विरोधी पक्षनेत्याबद्दलचे काय राजकारण केलं जातं ही एक स्ट्रॅटेजी आहे या विधानसभेच्या अधिवेशनाची आणि तिथे फॉलो करतात। शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचं आहे आणि मुख्यमंत्री पदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं। त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्षनेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल। विरोधी पक्षनेता देण्याची जबाबदारी ही सरकारची नसते किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची नसते। ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत आणि त्यांनीही जाहीर केलेलं आहे का आम्ही योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊ। त्यामुळे त्या विषयावर त्यांनी आरोप करण्याच्या ऐवजी राज्यातील शेतकऱ्यांना काय हवं आहे, कष्टकऱ्यांना काय हवं आहे, आमच्या महिलांना काय हवं आहे, आमच्या गोरगरीब सर्वसामान्य लोकांना काय हवं आहे याचा विचार करण्यापेक्षा फक्त त्यांना सत्तेचा मोह आहे। विरोधी पक्षनेत्याची खुर्ची मिळावी, त्यांचा बंगला मिळावा, त्यांचं कॅबिन मिळावं यासाठी जर ही लोक भांडत असतील तर ते योग्य नव्हे। इतके सर्व सिनियर लोक आहे, कायदा माहिती आहे। 1977 मध्ये काय कायदा अस्तित्वात आला आहे, 10%ची अट त्याच्यामध्ये कुणी टाकलेली आहे। 77ला तर आमचं काही त्या टायमाला सरकार नव्हतं ना। जेव्हा कायदे बनले त्या टायमाला जे झालेत कायदे त्याचा अंमलबजावणी आम्ही करतोय आणि अध्यक्षाच्या अधिकारावर तुम्ही कदा कसली आणता नाही। आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेता म्हणून नाव पुढे आलं तर तुम्हाला आवडेल? हो, ते एकनाथ शिंदे सारखाच प्रकार आहे हा। शिंदे साहेब मुख्यमंत्री बनणार पटकन उद्धव साहेब आले तसंच आता भास्कर जाधव करतील आणि कधी आदित्य येईल सांगता येत नाही। म्हणजे भास्कर जाधव यांच्यासोबत खेळलं जाते? अरे खेळतायत ते कुणाबरोबर खेळणं हे त्यांचा स्वभाव आहे, गुणधर्म आहे त्यांचा। ते कुणाशी तसंच वागतात आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायला कोण तयार नाही। म्हणून महाविकास आघाडी जी फुटली ना ती हे अशामुळेच फुटलेली आहे आणि ती आता कायम तुम्हाला तो सभागृहात दिसेल ती एक राहणार नाही। शिवसेनेचे नेते भाजपमध्ये घेण्यावरून अर्जुन खोतकरांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजप नियम पाळत नाही, आम्ही का पाळायचे असा सवाल त्यांनी केलाय। आमचे नेते फोडण्याची सुरुवात भाजपने केली, सुरुवात त्यांनी केली, आम्ही प्रत्युत्तर देणार असं खोतकरांनी म्हटलंय। अर्जुन खोतकरांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। महायुतीतील पक्षांतला प्रवेश बंदीचा हे पक्षप्रवेश सुरू आहेत। मुळामध्ये दोघंही नेते खूप मुरब्बी आहेत, मुळात राजकारणी पण आहेत आणि मुरब्बी पण आहेत। मला असं वाटतं की बाहेर जे दिसतं तसं काही नाही, दोघांचे अत्यंत चांगले संबंध आहेत। मला असं वाटतं की हा फक्त सुतवून स्वर्गात जाण्याचा प्रयत्न आहे, कोणी सुतवून स्वर्गात जात नसतं असं। म्हणजे पक्षप्रवेश सुरू आहेत ते थांबले पाहिजेत असं वाटतंय तुम्हाला व्यक्तिगत? नाही, सुरुवात कोणी केली बघा ना। हो, विनाकारण छेडायचं, मधमाशीच्या पोळीवर तुम्ही जर दगड मारला तर त्या माश्या अंगावर येतीलच ना। तुम्ही नियम तोडायला लागले, तुम्ही थोडीशी आचारसंहिता पाळली पाहिजे आणि उलट पक्ष आम्हाला सांगता की तुम्ही आचारसंहिता पाळा घेते। आमच्या सर्व मतदारसंघातले काँग्रेसचे लोक कोणी घेतले? भाजपने सुरुवात केली, मग आम्हाला कसं नाव ठेवता? म्हणजे भाजप सुरुवात केली त्याला प्रत्युत्तर म्हणून तुमच्याकडनं जातं? 100% आजही प्रत्युत्तर राहील, उद्या पण राहील।